नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो। जर तुम्हाला पण हा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, तुमच्या सर्वांचे कृष्णारी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रीयन जुन्या पद्धतीची एक रेसिपी बनवणार आहोत। त्या रेसिपीचे नाव आहे शिळ्या चपातींपासून एक उत्तम असा नाश्ता म्हणजे शिळ्या चपातींचा चिवडा। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, हळद, जिरं, मोहरी, तेल, चवीनुसार मीठ, शेंगदाणे आणि बारीक केलेली चपाती। चला तर मग सुरू करूया। आता आपण गॅस मध्यम आचेवर ठेवून कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवायचे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं टाकायचे। त्यामध्ये जिरं मोहरी टाकली की नंतर शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे। शेंगदाणे लाल झाले की त्यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा। आता कांदा सोनेरी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा। कांदा सोनेरी झाला की त्यामध्ये हळद व तिखट टाकायचं। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। नंतर ते चांगलंसं परतून घ्यायचं। नंतर आपण बारीक केलेली चपाती टाकायची आणि चांगलं असं परतून घ्यायचं। सर्व बाजूनी असं परतून घेतल्यावर त्याला थोडीशी वाफ येऊ द्यायची। मंद आचेवर वाफ येऊ द्यायची। आता त्याच्यात थोडीशी साखर टाकायची। आता त्याच्यावर 2 मिनिटं वाफ येऊ द्यायची झाकण ठेवून। आता आपल्या चिवड्याला अशी छान अशी वाफ आलेली आहे। आता आपण हा चिवडा प्लेटीमध्ये काढून घेऊ। गॅस बंद करू आणि प्लेटमध्ये काढू।
आता आपला हा शिळ्या चपातींपासून उत्तम असा नाश्ता म्हणजे शिळ्या चपातीचा चिवडा तयार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.